नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रागा टॅन रिमूव्हल क्रीमचा रिव्ह्यू आज पाहणार आहोत। डी टॅन म्हणजे काय, का आणि कशासाठी केला जातो, डी टॅन करण्याचे फायदे काय आणि किती दिवसांच्या गॅपनी केला जातो, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी रागा डी टॅन पॅक घेतलेला आहे। सर्वात पहिले आपला चेहरा छान धुवून घ्यायचा आहे। जे पण धूळ माती असते ना ते सर्व क्लीन करायचे आहे। त्यानंतरच डी टॅन क्रीम लावायचा आहे। ब्रश किंवा हाताच्या मदतीने पण तुम्ही हा क्रीम छान सर्व चेहऱ्याला, मानेला किंवा तुमच्या हातांना जिकडे तुम्हाला जास्त प्रमाणात टॅनिंग झालेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही लावून साधारणतः 15 ते 20 मिनिटे ठेवायचा आहे। त्यानंतर थोडं गुलाब पाणी घेऊन चेहऱ्याला छान मसाज द्यायची आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील पूर्ण सगळं सन टॅनिंग निघणार आहे। आपण कधी चेहऱ्याकडे खूप दुर्लक्ष करतो किंवा आपलं बाहेर पोल्युशनमध्ये जाणं येणं असेल तर त्यामुळे पण आपला चेहरा खूप डल आणि टॅनिंग झालेले असते। तर ती टॅनिंग कमी करण्यासाठी आपण असा डी टॅन आठवड्यातून एकदा यूज केला तर खूप छान इफेक्ट देतो। रागाचा तर खूप बेस्ट टॅन रिमूव्हल आहे। तुम्ही हा नक्की यूज करू शकता। एका पॅकमध्ये 4 पाऊच येतात। एक पाऊच तुम्हाला 50 रुपयापर्यंत पडेल। तर 1 मंथपर्यंत तुमचा पूर्ण एक पॅकेट जर तुम्ही 200 रुपयाचा घेतला तर तो चालून जाईल। तर तुम्ही अशा प्रकारे डी टॅन क्रीम घेऊन एका महिन्यामध्ये किंवा एका यूजमध्येच कमी होतं। तर तुम्ही 1 महिना लावला तर पूर्ण टॅनिंग तुमचा चेहऱ्यावरील, मानेवरील, हातांवरील पूर्ण कमी होणार आहे। ब्लीच केल्यामुळे आपला चेहरा खूपच जास्त डॅमेज आणि डल होतो। त्याऐवजी असा डी टॅन यूज करून पण तुम्ही तुमचा चेहरा छान फ्रेश आणि ग्लोईंग बनवू शकता। तर त्यासाठी तुम्हाला डी टॅनचा टॅन रिमूव्हल एकदम बेस्ट क्रीम राहणार आहे। तुम्ही एकदा नक्की यूज करा। याच्यामध्ये कोजिक आणि मिल्क असल्यामुळे आपला चेहरा एकदम ग्लोईंग, फ्रेश आणि मुलायम मऊ होण्यास मदत मिळते, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील पूर्ण टॅनिंग कमी होते आणि चेहरा एकदम फ्रेश ग्लोईंग दिसायला लागतो। आपण कधी काय करतो, पार्लरमध्ये जातो, महागडे फेशियल ब्लीच करून येतो, त्याचा ना इफेक्ट थोडे दिवसच राहतो। थोड्या दिवसानंतर लगेच आपला चेहरा पूर्ण टॅन व्हायला सुरुवात होते, डॅमेज आणि डल होतो। त्याऐवजी असा डी टॅन यूज करून पण तुम्ही तुमचा चेहरा छान फ्रेश आणि ग्लोईंग बनवू शकता। 15 ते 20 मिनिटे अशा प्रकारे हातांना, मानेला किंवा जिकडे तुम्हाला टॅनिंग झालेलं असेल त्या ठिकाणी लावून 15 ते 20 मिनिटे ठेवायचं आहे। त्यानंतर छान गुलाब पाणी किंवा पाण्याने आपण छान मसाज द्यायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे, पूर्ण सर्व टॅनिंग कमी होऊन जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे माझ्या हाताला पण टॅनिंग झालेला होता खूप, त्यामुळे मी हातांना पण लावत आहे। तुम्हाला नसेल तर तुम्ही नाही लावू शकत आणि जर लावायचं असेल तर तुम्ही लावा। डोळ्यांच्या खालती पण डार्क सर्कल आलेले असतात, ते पण खूप काळवंडलेले असतात डोळे, तर ते पण कमी होण्यास मदत होते। त्यामुळे मी डोळ्यांच्या वरती पण लावत आहे। एवढं काय जळजळ होत नाही, थोडीशी हलकीशी जळजळ होते, ती पण जास्त प्रमाणामध्ये होत नाही आहे। त्यामुळे काही अडचण नाही डोळ्यांना लावलं तरी। तर तुम्ही पण अशा प्रकारे लावू शकता आणि डार्क सर्कल पण पूर्ण कमी होतात, डोळ्याची वर्तुळं पूर्ण निघून जातात। तर अशा प्रकारे तुम्ही टॅन यूज करू शकता। बघू शकता मी अशा प्रकारे लावला आहे। तुम्ही हाताने किंवा ब्रशनी पण लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। अशा प्रकारे छान लावून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे। 15 मिनिट झाल्यानंतर आपण छान त्याच्यावरती गुलाब जल स्प्रे करून त्यानंतर थोडीशी मसाज देणार आहोत। 5 ते 7 मिनिटे छान मसाज दिल्यानंतर आपण स्क्रब करतो ना चेहऱ्याला, बघू शकता 15 मिनिटानंतर असा दिसतोय आहे माझा पॅक। तर मी थोडंसं गुलाब जल लावणार आहे, चेहऱ्यावरती स्प्रे करणार आहे आणि छान मसाज देणार आहे। आपण चेहऱ्याला स्क्रब करतो त्याप्रमाणे 5 ते 7 मिनिटे छान मसाज द्यायची आहे वेळ देऊन। त्याने काय होणार आहे तर पूर्ण चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होऊन जाणार आहे। प्रॉपर छान मसाज दिला ना की सर्व टॅनिंग कमी होऊन जातं। याचे फायदे मी तुम्हाला सांगते। तुमचा चेहरा खूप काळवंडलेला असेल तर तो पूर्ण काळवंडलेला चेहरा पूर्णतः काढून टाकण्यास खूप मदत करतो। तुम्ही एकदा जरी वापरला तरी तुमच्या चेहऱ्यावरील 50% टॅनिंग कमी करतो। त्यासाठी टॅनिंग चेहऱ्यावरील खास उपयोगी आहे। नसेल तर टॅनिंग
तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग नसेल तरी पण वापरू शकता, कारण तुम्हाला कधीच टॅनिंग होणार नाही. किती दिवसांच्या गॅपनंतर करायचं आहे तर बघा, सर्वात आधी तुम्हाला खूप टॅनिंग किंवा वांग आलेली असेल तर आठवड्यातून एकदा तुम्ही लावू शकता, म्हणजे महिन्यातून 4 दिवस तुम्ही लावायचं आहे. आणि जर तुमचं टॅनिंग कमी होत आला तर त्यानंतर तुम्हाला 15 दिवसातून एकदा लावायचं आहे. खूप छान इफेक्ट देतो, चेहरा एकदम ग्लोईंग आणि फ्रेश दिसायला लागतो. त्यानंतर मी आता इकडे मॉइश्चरायझर लावणार आहे. त्याने खूप छान आणि हायड्रेट राहणार आहे आपला चेहरा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर भेटूया आणखीन आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.